नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अर्जुन सायलीला पोलिसांनी घेऊन जाण्यापासून रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो, पण त्याच्या हातात काहीच नसतं. हे पाहून कल्पना भावूक होते आणि म्हणते, सायली, हे सगळं काय चाललंय? मला हे काहीच बघवत नाही. सुभेदार कुटुंबातील सगळेजण पोलिसांना विनवणी करू लागतात की कृपया सायलीला घेऊन जाऊ नका, पण पोलीस कोणाचंच ऐकत नाहीत. शेवटी सायली स्वतःच सगळ्यांना शांत करते. ती अर्जुनकडे पाहते आणि विचारते, माझी अटक थांबू शकत नाही ना? त्यावर अर्जुन अत्यंत हतबल होऊन म्हणतो, सायली, पॉक्सो कायद्याखाली मी काहीच करू शकत नाही. खरंच काहीच करू शकत नाही. दुसरीकडे जेलमध्ये एक कॉन्स्टेबल प्रियाला मोबाईलवरील मेसेज दाखवते. प्रिया तो मेसेज वाचते आणि सायलीला आत्ताच्या आत्ता अटक झाल्याचं समजताच तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती लगेच सगळ्या कैद्यांना एकत्र बोलावते आणि म्हणते, मी तुम्हाला ज्या सायलीबद्दल सांगितलं होतं ना, ती आता इथे येणार आहे. तिला आत्ताच अटक झाली आहे. त्यावर एक कैदी विचारते, पण ती इथे कशी येईल? तिला पोलीस कस्टडीत नेतील ना? प्रिया हसत म्हणते, मी तुला मूर्ख वाटते का? सायलीवर असे आरोप झाले आहेत की तिला पोलीस कस्टडीत नेणारच नाहीत. ती सरळ इथेच येणार आहे आणि आता मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे. दुसरी कैदी विचारते, कसली मदत? त्यावर प्रिया म्हणते, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, या सगळ्यांनी मला खूप त्रास दिला आहे. आता त्या प्रत्येक गोष्टीचा बदला घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही माझी साथ द्याल ना? सगळ्या कैदी एकमुखाने हो म्हणतात. प्रिया पुढे म्हणते, मग सांगा, तिचं स्वागत कसं करायचं? एक कैदी म्हणते, आपण तिची चांगलीच शाळा घेऊ. तिला कुठे पळायचं हेच कळणार नाही. प्रिया तिचा हात घट्ट पकडते आणि म्हणते, शाळा तर नंतरही घेता येईल, पण आधी तिचं असं स्वागत करायचं की तिचा सगळा तोरा उतरला पाहिजे. दुसरी कैदी विचारते, म्हणजे नक्की काय करायचं? प्रिया टाळ्या वाजवत म्हणते, ती आत आली की आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत करायचं. दरम्यान सुभेदारांच्या घरी सायली सगळ्यांना समजावत असते. ती म्हणते, पोलीस त्यांचं कर्तव्य करत आहेत, त्यांना त्यांचं काम करू द्या. सुभेदार कुटुंब याआधी कधीही कायद्याच्या आड आलंच नाही आणि यापुढेही येणार नाही. इतक्यात पोलीस सायलीला बेड्या घालण्याचा आदेश देतात. सायली शांतपणे पुढे येते आणि स्वतःहून आपले दोन्ही हात पुढे करते. हे दृश्य पाहताच पूर्णा आजींना चक्कर येते. कल्पना लगेच इन्स्पेक्टरना विनवणी करते, इन्स्पेक्टर साहेब, आता तरी थांबा ना. आमच्या पूर्णा आजींची तब्येत बिघडली आहे. कृपया सायलीला लगेच अटक करू नका. पण पोलीस म्हणतात, तुम्ही मला अडचणीत टाकू नका. अर्जुन सर, तुम्हालाही माहिती आहे की मी आता थांबू शकत नाही. तेवढ्यात अश्विनच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. त्यामध्ये सायलीला अटक झाल्याची बातमी असते. अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा, सायली वहिनीला अटक झाल्याची बातमी व्हायरल व्हायला लागली आहे. बाहेर सगळ्यांना इतक्या लवकर कसं कळलं? चैतन्यही म्हणतो, मलाही मीडियाचे फोन आणि मेसेज यायला लागले आहेत. यानंतर पोलीस आदेश देतात, सायली सुभेदारांना घेऊन चला. लेडी कॉन्स्टेबल सायलीचा हात धरते आणि तिला बाहेर घेऊन जाते. घराच्या बाहेर आधीपासूनच मीडिया आणि रिपोर्टर्सची मोठी गर्दी जमलेली असते. सायली बाहेर येताच कॅमेऱ्यांचे फ्लॅश सुरू होतात आणि तिच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार होतो. एक रिपोर्टर विचारतो, वात्सल्य आश्रमाचा तुम्ही असा गैरवापर का केला? दुसरा विचारतो, स्वतः आई होणार असून तुम्ही असं कृत्य कसं करू शकलात? तिसरा म्हणतो, तुम्ही सुभेदार या आडनावाला काळीमा फासला आहे. तर आणखी एक रिपोर्टर प्रश्न विचारतो, या प्रकरणात मधुभाऊही सामील आहेत का? अर्जुन सगळ्या पत्रकारांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण गोंधळ वाढतच जातो. शेवटी पोलीस कसाबसा सायलीला त्या गर्दीतून बाहेर काढतात. तिला पोलिसांच्या जीपमध्ये बसवतात आणि जीप तिथून निघून जाते. दरम्यान दुसरीकडे मधुभाऊ सायली आणि अर्जुनची आतुरतेने वाट पाहत असतात. ते म्हणतात, जावईबापू एव्हाना इथे यायला हवे होते. ते आले की नक्कीच आपल्या पोरींना शोधून काढतील. तिकडे कुसुम गौरीला जेवण भरवण्याचा प्रयत्न करत असते, पण गौरी हट्टाने विचारते, सायलीताई कुठे आहे? कुसुम तिला समजावत म्हणते, सायलीताईला बाळ होणार आहे ना, म्हणून तिच्या घरी कार्यक्रम आहे. ती उद्या येईल बाळा. पण गौरी काही ऐकायला तयार नसते. ती पुन्हा पुन्हा म्हणते, मला सायलीताईच पाहिजे. काका तिलाही समजावण्याचा प्रयत्न करतात, पण गौरीचा हट्ट काही कमी होत नाही. इतक्यात मधुभाऊ आत येतात आणि म्हणतात, कुसुम, तू सायलीला फोन कर आणि तिला इकडे बोलावून घे. जावईबापूही आता इथे यायला निघालेच असतील. सायलीचं डोहाळे जेवणात काय लक्ष लागणार आहे? तिला इकडे बोलाव. तिच्याशिवाय गौरी काही जेवणार नाही. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी कल्पना आणि प्रतिमा देवीसमोर हात जोडून प्रार्थना करत असतात. प्रतिमा रडत म्हणते, देवी आई, मला आत्ताच माझी मुलगी भेटली होती आणि तिच्यावर इतकं मोठं संकट का आणलंस? माझ्या सायलीने काहीच केलं नाही, तरी तिच्याशी आणि तिच्या बाळाशी अशी वागणूक का? तिचे असे हाल का करतेस? दोघींच्याही डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. कल्पना भावूक होऊन म्हणते, देवी आई,
सायलीसारख्या इतक्या गुणी मुलीवर असे घाणेरडे आरोप कसे होऊ दिलेस? तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यानंतर ती बाप्पासमोर हात जोडते आणि म्हणते, बाप्पा, सायलीची तुमच्यावर किती श्रद्धा आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आता काहीही करा, पण तिला या संकटातून बाहेर काढा. जोपर्यंत सायली घरी परत येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला पाण्यातून बाहेर काढणार नाही. इतक्यात अस्मिता त्या दोघींना शांत करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, धीर धरा, अर्जुन आहे ना, तो नक्की काहीतरी मार्ग काढेल. तेवढ्यात श्वेता बाहेर येते. प्रतापराव तिला विचारतात, पूर्णाई कशी आहे आता? श्वेता म्हणते, आता त्यांना झोप लागली आहे. अश्विनदादांनी गोळी दिली होती ना, त्यामुळे बहुतेक बरं वाटत असेल. प्रतापराव हळहळत म्हणतात, किती आनंदात होतो ना आपण, आणि अचानक हे सगळं काय घडलं? अश्विन त्यांच्याजवळ येऊन म्हणतो, तुम्हीच जर असा धीर सोडला तर आमच्या सगळ्यांचं काय होईल? उलट आता आपल्याला दादा आणि सायली वहिनीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. इतक्यात श्वेताचा मोबाईल वाजतो. ती मनातच म्हणते, कुसुमताईचा फोन आहे. आता मज्जा येईल. सायलीताईला अटक झाल्याची गुड न्यूज तिला देता येईल. ती अश्विनकडे पाहते आणि म्हणते, कुसुमताईचा फोन आहे. यानंतर ती फोन स्पीकरवर टाकते. कुसुम म्हणते, हॅलो श्वेता, सायलीचा फोन बंद आहे. चैतन्य सर आणि अर्जुन सरही फोन घेत नाहीत. ते इथे यायला निघालेत की नाही? हॅलो श्वेता, तू काही बोलत का नाहीस? श्वेता मुद्दाम थोडा वेळ शांत राहते आणि नंतर म्हणते, कुसुमताई, मी जे सांगते ते नीट ऐक आणि प्लीज त्रास करून घेऊ नकोस. कुसुम घाईघाईने म्हणते, अगं आधी पटकन बोल. आधीच मुलींच्या काळजीने माझा जीव थाऱ्यावर नाही. तेव्हा श्वेता खोटं रडण्याचं नाटक करत म्हणते, कुसुमताई, सायलीताईला अटक झाली ग. आपल्या आश्रमातील अल्पवयीन मुलींच्या तस्करीचा आरोप तिच्यावर ठेवला आहे. काय होऊन बसलं बघ. आता आपण काय करणार? हे ऐकताच कुसुमला जबरदस्त धक्का बसतो. तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. मधुभाऊ घाबरून विचारतात, कुसुम, काय झालं? कुसुम थरथरत्या आवाजात म्हणते, सायलीला अटक झाली. हे ऐकून मधुभाऊंनाही धक्का बसतो. कुसुम पुढे म्हणते, सायलीला लहान मुलींच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. मधुभाऊ लगेच म्हणतात, हे अशक्य आहे. सायली आणि लहान मुलींची तस्करी? असं कधीच होऊ शकत नाही. काका देखील म्हणतात, असं कसं होईल? श्वेता काहीतरी चुकीचं बोलत असेल. हे सगळं ऐकून गौरीही रडायला लागते. सोम्या तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, गौरी बाळा, तू रडू नकोस. सायलीताईला काहीच झालेलं नाही. हे सगळं खोटं आहे. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण कुसुम म्हणते, मधुभाऊ, आपण तिकडे गेल्याशिवाय काहीच कळणार नाही. ती खाली पडलेला मोबाईल उचलते, पुन्हा कानाला लावते आणि म्हणते, हॅलो श्वेता, आम्ही सगळे लगेच तिकडे येतोय. असं म्हणत ती फोन ठेवते. मधुभाऊ भाऊक होऊन म्हणतात, माझ्या सायलीच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं? आणि आपल्या आश्रमातील मुली तर अल्पवयीनही नाहीत. दुसरीकडे सचिन, महिपत आणि राकेश टीव्हीवर सायलीच्या अटकेची बातमी पाहत असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत असतो. त्याचवेळी जेलमध्ये प्रिया देखील तोच न्यूज रिपोर्ट पाहत असते. तर दुसरीकडे नागराजही टीव्हीवर या बातम्या पाहून मनोमन खुश झालेला असतो. महिपत आनंदाने म्हणतो, अरे, मेरे तोंडाकडे काय बघताय? नाचा रे. आणि त्याच्या सांगण्यावरून सगळेजण नाचायला सुरुवात करतात. सायलीच्या अटकेचं ते अक्षरशः सेलिब्रेशन करत असतात. सचिन म्हणतो, याचसाठी केला होता अट्टाहास. मला अर्जुन आणि सायलीला याच अवस्थेत पाहायचं होतं. आता ही गरोदर सायली तुरुंगात तडफडेल आणि तिच्या बाळाचा बाप तुरुंगाबाहेर तडफडत बसेल. यानंतर राकेश नागराजला फोन लावतो आणि म्हणतो, पप्पा, तुम्ही खुश आहात ना? मी हे सगळं फक्त तुमच्यासाठी केलं आहे. नागराज मोठ्याने हसत म्हणतो, खुश म्हणजे काय? मी तर सॉलिड खुश झालोय. सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या घरावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ना, त्यामुळे मला एसीमध्ये बसल्यासारखं गारगार वाटतंय. महिपतही आपल्या मनातील राग व्यक्त करत म्हणतो, माझ्या पोरीचं एक साधवसं स्वप्न होतं. तिला रिसॉर्ट सुरू करायचं होतं. पण अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांनी ते स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. माझ्या पोरीला लोकांसमोर तोंड लपवत फिरावं लागलं. त्याची शिक्षा यांना भोगावीच लागणार. तो पुढे म्हणतो, त्या सायली सुभेदारला अटक करताना मी तिथे असतो ना, तर खरी मजा आली असती. राकेश टीव्हीकडे बोट दाखवत म्हणतो, न्यूज चॅनल बघा, सगळीकडे सायलीचाच चेहरा दिसतोय. आणि श्वेताने आपल्याला जे व्हिडिओ पाठवले आहेत त्यात बघा, सगळे किती घाबरले आहेत. सगळे अक्षरशः वेडे झालेत. सचिनही हसत म्हणतो, बघा, अर्जुन आणि सायली पोलिसांसमोर कसे हतबल झाले आहेत, किती विनवण्या करत आहेत. इतक्यात सचिन प्रियाकडे पाहून म्हणतो, प्रिया, तू काहीच का बोलत नाहीस? प्रिया अत्यंत शांतपणे आणि आत्मविश्वासाने उत्तर देते, मला जे करायचं होतं ते मी आधीच करून झालं आहे. आता उगाच बोलून शब्द वाया घालवण्यात काही अर्थ नाही. ती पुढे म्हणते, मी आधी जे सांगितलं होतं ते नीट लक्षात ठेवा.
जेव्हा जेव्हा आपण ही 5 माणसं एकत्र येऊ तेव्हा तेव्हा आपला शत्रू जमिनीत गाडला जाईल आणि त्याच्यावर माती टाकणारे दुसरे कोणी नसतील तर त्याची स्वतःचीच माणसं असतील. प्रियाच्या या शब्दांवर सगळे एकमेकांकडे पाहत राहतात. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि सुडाची भावना स्पष्ट दिसत असते. आणि याच थरारक वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? सायलीवरचे हे आरोप खरे ठरतील की अर्जुन योग्य वेळी सत्य बाहेर आणेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.